हे बोला, हाता का गप्प बसलात? म्हणजे आपल्या घरातले प्रॉब्लेम्स ठेवले बाजूला, ते टाकून तू हिच्या घरच्यांची मदत करणार आहेस, बरोबर? आणि आता तर काय, वा द बॉस विराज बरोबर तुम्ही दुश्मनीच घेतली. म्हणजे ते घर तर जाणारच आहे, हे घर सुद्धा जाऊ दे. आई, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे. फक्त माझ्या एका प्रश्नाचं मला उत्तर हवंय. हे 5 लाख रुपयांचं प्रकरण, विराज बरोबर झालेलं माझं भांडण, हे सगळं तुला कसं कळलं? तिच्या घराचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि तिच्या घराला प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी 5-1 लाख रुपये लागणार आहेत. समीरने ना विराजला डिवचून सापाच्या शेपटीवर पाय दिलाय. आता विराज डंख केल्याशिवाय राहणार नाही. सांग ना, हे सगळं तुला कसं कळलं? हे महत्वाचं आहे का? हे महत्वाचं आहे? महत्वाचं हे, ही अर्पिता हे घर रिकामं करून तिचं माहेर भरते. मग आम्ही थोडीशी मदत करतोय हिला, हा? म्हणजे स्वतःचं घर, स्वतःचं माहेर तर संकटात टाकलंच आहेस, आता हे सासर सुद्धा गिळून टाक म्हणजे झालं. त्या विराजचा रोष ओढवून घेतलाय. दिदे, इतकी वर्ष हे घर कसं चालवलं माझं मला माहित ग. पै पै जोडून संसार उभा केला आणि आता बघितलं आपल्यावर काय वेळ आली ती. आई अहो, तुम्ही उभं केलेलं हे घर मी नाही तुटू देणार. दोन्ही घरं माझी आहेत. मी असा विचारही नाही करू शकत हो. गप्पा बस ग, गप्पा बस. तू नाटकं करू नकोस. हे घर लुबाडायला आलीस ना तू? म्हणजे माझ्या समीरला तर फसवलंच, आता आम्हाला सुद्धा भिकेला लाव म्हणजे तू सुटलीस. काय अर्जंटली का बोलवलंस? सांगणार. आपल्या लाईफमध्ये ना एक सिमिलॅरिटी आहे. यू नो दॅट भिजतं घोंगडं. तशा काही गोष्टी ना आपल्या आयुष्यात अशाच पडू नये. तुझ्या आयुष्यात तो भाई आणि माझ्या आयुष्यात अर्पिता. आणि मला ना कंटाळा आला तर या सगळ्याचा. सो मी ठरवलंय, तुझ्या आयुष्यातला प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार कायमचा, आणि माझ्या आयुष्यातला प्रॉब्लेम तू सॉल्व्ह करायचा कायमचा. म्हणजे आवाज नाही पाहिजे रे. भाई, तुम्ही या माणसाकडे गेलो होतो वसुलीला. तेवढ्यात मॅडमचा फोन आला, त्यांनी बोलून घेतलं. लगेच त्याला मारता मारता घेऊन आलो इकडेच. बोला मॅडम, काय काम आहे, काय आज्ञा आहे, बोला. हा ह्या महिन्याचा हप्ता आहे आणि हा पोस्ट डेटेड चेक. सलीलने जेवढी केवढी अमाऊंट तुमच्याकडून उचलली आहे ती सगळी क्लिअर केली आहे मी. फक्त चेक 15 दिवसानंतरचा आहे. वा, आनंद आहे. पण दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाईला मधाचा बोट लावण्याचा प्रयत्न करायचा नाही. 15 दिवसानंतर मी हा चेक बँकेत टाकणार, आणि हा जर बाउन्स झाला तर मी तुझं आयुष्य बाउन्स करेन. आता हा फुटणार आहे. वा,
शिकणायस रे तू हा? 15 दिवसानंतर पैसे नाही मिळाले ना तर मग तू फुटणार आहेस. चला येतो. हा? म्हणा रे, आणत राहा, थांबू नका. सलील, तुझं काम ऑलमोस्ट केलंय मी. सो पुढच्या 15 दिवसात मी जे सांगितलेलं तू इम्प्लिमेंट केलं नाहीस तर मग चेक बाउन्स करेन मी. आणि मग हा भाई तुझी जी काही हालत करेल ना त्याला मी रिस्पॉन्सिबल नसे ना. सी राजस्थान. ऑल द बेस्ट डिअर. हे खरंच चिकणा आहेस रे तू. पाहिलंस ना गाडीत बसलेल्या त्या माणसाचं थोबाड कसं रंगवलं होतं त्या भाईने. यू टेक केअर. हा बाय. आई तुला हे तर माहिती आहे ना आपल्या घरातल्या कुलदेवतेला मी किती मानतो त्या. मग त्याच कुलदेवतेला साक्ष ठेवून तुला वचन देतो, आपल्या घरातला अन्नाचा एकही कण कमी होणार नाही. तुमच्या कोणाच्याही तोंडचा घास काढून त्या घरी दिला जाणार नाही. पण हो, जावई म्हणून त्या घराबद्दल माझं जे कर्तव्य आहे तेही मी चुकवणार नाही. नाही, कारण माझी खात्री आहे अर्पिता मॅडमच्या घरची माणसं कधीही चुकीचं वागत नाहीत आणि चुकीचं मागतही नाहीत. तू निश्चिंत राहा आता. वा छान. आता काय बोलणार मी. तू हे कुलदेवतेच्या समोरचं फूल उचललंस म्हणून मी आता काही बोलत नाहीये. पण जर का तू या घरच्या वाटचं त्या घरी दिलंस तर तू विचारही करू शकणार नाही की मी काय करेन. कारण मला तुझ्यासारखी समाजसेवा करायची हौस नाही. उचलती भांडी. काय करू. सांगू का यांना निकी आणि सलील भाऊजींबद्दल. माझी खात्री आहे अर्पिता मॅडमच्या घरची माणसं कधीही चुकीचं वागत नाहीत आणि चुकीचं मागतही नाहीत. नाही नाही समीर माझ्या घरासाठी आईंसमोर वाईटपणा घेत आहेत. इतका विश्वास आहे त्यांचा माझ्या माहेरच्यांवर आणि निकीवर जरा जास्तच. असं असताना मी त्यांना अजून टेन्शन देण्यात काहीच अर्थ नाही आहे. यापेक्षा या विषयावर मी आधी निकीशीच बोलते.
मी आपल्या डब्यांसाठी सामान आणायला जायचे ना, तर सामान उचलायला हेल्प करायचा तो. एकटीला जमायचं नाही ना, तेव्हा हेल्पफुल वाटला होता. दीप, कधी कधी माणसं उशिरा कळतात ना आपल्याला. हा दी, निकू, बाबांची तब्येत कशी आहे आता? बरे आहेत आता. औषध दिलं, झोपलेत ते, पण आता तब्येत बेटर आहे. ठीक आहे. जेवण झालं? हो झालं ना. तुझं? हो. बरं निकू, तुझ्या जवळपास कोणी नसेल तर मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. नाही, कोणीच नाहीये, बोल ना. हे बघ, सकाळी आपलं बोलणं अर्धवट राहिलं आणि आता मी फिरून फिरून काही विचारणार नाहीये, स्पष्ट विचारणार आहे आणि तू स्पष्ट उत्तर देशील अशी मी अपेक्षा ठेवते. दीप, काय झालंय? तुझ्या आणि सलील भाऊजींमध्ये नेमकं कुठलं नातं आहे? हे बघ निकू, आजपर्यंत आपण एकमेकींपासून काही लपवलेलं नाही, त्यामुळे प्लीज स्पष्ट काय ते सांग मला. दीप, काय झालंय अचानक असं? मी म्हणाले ना तुला, मी आणि सलील चांगले मित्र होता ग. आज मी तुला आणि सलील भाऊजींना एकत्र पाहिलं, बाईकवर, आणि मला तुम्ही फक्त चांगले मित्र असल्यासारखे नाही वाटलात. आता तरी खरं सांगणार आहेस का? निकू प्लीज बोल काहीतरी. दी, माझं आणि सलीलचं एकमेकांवर प्रेम आहे. दी, माझं आणि सलीलचं एकमेकांवर प्रेम आहे. दी 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 बिलीव्ह मी, आम्हालाही कळलं नाही ग की कधी आम्हाला एकमेकांबद्दल फिलिंग्स आल्या. आम्ही खरंच खूप चांगले फ्रेंड्स आहोत. हॉस्पिटलमध्ये भेटलो आणि आणि सलीलने प्रत्येक वेळेस पटवून दिलं ग की तो सुधारलाय. तो खरंच खूप चांगला आहे ग. त्याने खूप हेल्प केली आहे मला. तू इथून गेल्यावर मी एकटी पडले होते. त्याने इमोशनली खूप सपोर्ट केलाय मला. दी, तू रागवू नकोस. मी सगळं सांगते तुला. हाय, मी सली. मग तू सध्या काय करतोयस? ग्रेट बनायचा प्रयत्न. तू चांगली कामं करून चुका सुधारता येतात हे माहिती आहे, तेच ट्राय करतोय. दॅट्स इट. हाय. दी खरंच सांगते, आम्हालाही कळलं नाही ग हे सगळं कधी आणि कसं घडलं. कधी आमच्या मनात एकमेकांबद्दल फिलिंग्स डेव्हलप झाल्या काहीच कळलं नाही. नकळत एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व झालोय ग. आणि ट्रस्ट मी, आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये किंवा हे सगळं ठरवून झालेलं नाहीये. इट जस्ट हॅपन्ड. आमचे इंटेन्शन चुकीचं नाहीयेत ग. हे बघ निकू, मला खरं तर काय बोलू ना काही कळत नाहीये ग. हे बघ बाळा, मला माहिती आहे प्रेम ही भावना खूप सुंदर आहे आणि प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीये. पण तुम्ही ज्या भावनेला प्रेमाचं नाव दिलंय ती कितपत खरी आहे हे बघ निकू. प्रेम दोन व्यक्तींमध्ये होतं, पण त्याचा परिणाम ना खूप लोकांवर होतो.
आणि तुमच्या या प्रेमाला आपल्या दोन्ही घरातून लोक कसे रिॲक्ट करतील हे तुला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. दी मी आणि सलील आमच्या रिलेशन बद्दल सिरियस आहोत. आम्हाला लग्न निकू, हे बघ बाळा, आता ना आपण कुठल्या निष्कर्षावर नको यायला, ठीक आहे? फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या विषयावर कोणाशी काही बोलायचं नाही, कळलं? ओके दी, तू सांगशील तसंच करू आपण. मी नाही बोलणार कोणाशी. ठीक आहे, ठेवते मी. बाय. सकाळी माझं बाबांबरोबर भांडण झालं तेव्हा बाबांना त्रास होत होता. बरे असतील ना ते? एक फोन करून बघू का त्यांना? पण घरातले सगळे कसे रिॲक्ट होतील माझ्या फोनला काय माहिती. नको नको नको, राहू देत. उगाच चुकीचा अर्थ काढतील आणि नको ते प्रश्न विचारत बसतील. नाहीतर एक कॉल करून बघतोच. तसंही मीनाक्षीने जो पर्याय सुचवलाय तो करण्याआधी जर हा गोडी गुलाबीने बाबांची सही घेण्याचा एक प्रयत्न करून बघायलाच हवा. या ना साहेब, प्लीज या. या बसा प्लीज. नचिकेत, हे देसाई साहेब. नमस्कार. नमस्कार. हे महापालिकेमध्ये टाउन प्लॅनिंग अधिकारी आहेत. अच्छा. त्यांना मी तुझ्या घराची सगळी केस नीट समजावून सांगितली. ज्या NOC वर आपल्याला तुझ्या वडिलांची सही हवी आहे ना, ती हेच आणतील. मला असं वाटतं की आपण अजून एकदा बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात ना. नचिकेत, आता नको रे कमीपणा घेऊस. अशा प्रयत्नांनी काहीच होणार नाही. त्या घरात तुला सही नाही, फक्त अपमान मिळेल. अरे तू इतका अपराधी का वाटून घेतोयस? जे तुझ्या हक्काचं आहे ते फक्त काढून घेतोयस, इतकंच. बाबा, सलील भाऊजी, हातपाय धुवून घ्या, जेवण झालंय. आई, आई जेवण तयार आहे. आई, काय हो, गोळी घेतलीत? हो घेतली गोळी त्यांनी. हात धुवून घ्या, चला. अरे उठ ना, जेवायचं आहे ना, हात धुवून घे. नाही नाही, थांब, एक लेवल कम्प्लीट करतोय. समीर कुठे? का पाठवलंस परत तुझ्या घरच्यांची धुणी धुवायला? ते आपले ना एक जुने क्लायंट आहेत, कर्णिक काका. त्यांनी वारीच्या नैवेद्याची मोठी ऑर्डर दिली आहे. ते ऍडव्हान्स देत आहेत ना, तो ऍडव्हान्सच आणायला गेलेत. ऍडव्हान्स घरापर्यंत म्हणजे या घरापर्यंत आला म्हणजे झालं. बाबा, तुम्हाला आंबाडीची भाजी आवडते ना? ह्यांनी मला सांगितलं. वारीचा नैवेद्य बनवणार आहे ना, त्यात तीच भाजी बनवणार आहे. आवडते ना तुम्हाला? बघितलंस काही, आपण किती साधी माणसं होते. साध्या आंबाडीच्या भाजीवर सुद्धा खुश होतो आपण. नाहीतर काही माणसांना 5-5 लाख रुपयांचा नैवेद्य लागतो. रेणुकाताई, अहो यांनी तुम्हाला सांगितलं ना मॅडम, आपल्या पहिल्या मोठ्या ऑर्डरचा ऍडव्हान्स आलाय.
ठीक आहे. मी आणि आई, हे घर खर्चासाठी. काल परवापर्यंत आपली प्रत्येक कमाई न चुकता माझ्या हातात देणारा समीर आज अचानक त्याच्या बायकोच्या हातामध्ये पैसे द्यायला लागलाय. वा. तुमच्या हक्काचे पैसे ते घ्या. पण अहो, घ्या हो. देवासमोर ठेवते. मग काय, यापुढे या घरची सगळी सूत्र अर्पिता मॅडमच्या हातात ना? अरे असं का बघतोय? नाही, तुझी कमाई तिच्या हातात देऊन तू हेच दाखवलेस ना? आई 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 हे बघ, मला सांग, समर्पिता किचनची कल्पना कोणाची आहे? अर्पिता मॅडमची. कोणाच्या हातच्या चवीमुळे क्लायंट्स मिळतात? अर्पिता मॅडमच्या. आज माझ्या हातात जे काम आहे त्याचं क्रेडिट कोणाला जातं? अर्पिता मॅडमला. आणि म्हणूनच नवसादजी म्हणते ना की लक्ष्मी आहेत त्या. आणि सगळ्यात महत्वाचं, समर्पिता किचनची मालकीण कोण आहे? वहिनी, भूक लागली. मग पैसे त्यांच्याकडे जायला हवेत ना? अर्पिता मॅडम, हे बघा, तुम्ही अजिबात अपराधी वाटून घेऊ नका. मी योग्य माणसाच्या हातात पैसे दिले, ते देवाजवळ ठेवा. आणि एक मिनिट, हे पण ठेवा. काय यात? तुम्ही ठेवा ते खरं. ठीक आहे. काय ग त्यात? मला काय माहित?